So in this video we are going to discuss about the fundamental rights of Indian citizens. बेसिकली या व्हिडिओमार्फत मला हे सांगायचं आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या फंडामेंटल राईट्सबद्दल म्हणजे मूलभूत अधिकार जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया त्याला प्रोव्हाइड करतो, जे की 6 आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आय होप यू मे लाईक दिस व्हिडिओ. लेट्स डिस्कस. सो द फर्स्ट राईट इज राईट टू इक्वलिटी. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रिमिनेशन अवॉइड करते रिलिजनवरून, रेसवरून, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थवरून. आणि याच्यामध्ये अबॉलिश अनटचेबिलिटी हे खूप महत्त्वाचं आहे, अजून पण चालू आहे. हे पण अबॉलिश करते. म्हणजे जर तुम्हाला कोणी अनटचेबिलिटीनुसार ट्रीट केलं तर यू कॅन फाईल अ केस ऑन इट. हे तुमचं राईट आहे. हे पहिलं आहे फंडामेंटल राईट. दुसरं जे आहे ते आहे राईट टू फ्रीडम. हे जे आहे राईट टू फ्रीडम हे तुम्हाला मोकळ्यापणाने विथ द हेल्प ऑफ फ्रीडम तुम्हाला हे अधिकार देते की तुम्ही काही म्हणजे बोलू शकता, वक्तव्य देऊ शकता विदाउट युजिंग द नेम. म्हणजे तुम्ही एखाद्याचं पर्सनल नाव घेऊन नाही बोलू शकत. म्हणजे तुमच्यावर डिफेमिनेशनचा केस होऊ शकते, मानहानीचा. सो तुम्ही असं पब्लिकली काही बोलू शकता विदाउट युजिंग द नेम. त्यानंतर तुम्ही मुवमेंट काढू शकता, त्याला आपण मराठीमध्ये चळवळसुद्धा म्हणतो. त्यानंतर तुम्हाला कुठेही जाऊन राहण्याचा अधिकार भारतामध्ये हा राईट देतो. त्यानंतर हे तुमची पर्सनल लाईफला प्रोटेक्ट करतो, तुम्हाला स्वातंत्र्य देतो. आणि हे जे आहे हे तुम्हाला अधिकार देतो की तुम्ही भारतामध्ये कुठेही जाऊन राहू शकता. मीन्स तुम्हाला फ्रीडम आहे. कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला प्रोव्हाइड करते फ्रीडम याच्यानुसार. त्याच्यानंतर आहे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. हे जे आहे तुम्हाला ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे समजा माणसाची हे उडाली लाईक वर्कर्स जे आहेत ते भारताच्या बाहेर देशात जाऊन विकतात. आणि फोर्स्ड लेबरला हे अगेन्स्ट करते. बाल कामगार ठेवू नये म्हणून सुद्धा या ॲक्टनुसारच येते राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. म्हणजे 14 वर्षाच्या खाली तुम्ही कोणालाही आपल्या फॅक्टरीजमध्ये किंवा दुकानामध्ये काम ठेवू शकत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. अजूनही आफ्टर दी 80 years ऑफ इंडिपेंडन्स हे चालू आहे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, जे की आपल्याला सुधारणं गरजेचं आहे. फोर्थ आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. हे जे आहे ते आपल्याला अलो करते कोणताही धर्म पाळण्यासाठी. आणि याच्यामध्ये जे आहे ते आपण कोणताही धर्म प्रॅक्टिस करू शकतो आपल्या इच्छेने. हे जे आहे ते अधिकार देते रिलिजियस ग्रुपला की त्यांच्या धर्मामधील गोष्टी ते सुद्धा मॅनेज करू शकतात. जसे की वक्फ बोर्ड आहे, जसे की पंचायत असतात, आपल्यामध्ये बघून घेतात त्या पद्धतीने. नेक्स्ट आहे ते कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्स आहे. हे जे आहे ते आपली भाषा, कल्चर, स्क्रिप्ट ऑफ मायनॉरिटीज प्रोटेक्ट करण्याचा पूर्ण अधिकार देते. मायनॉरिटी कम्युनिटीला त्यांचं ओन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इस्टॅब्लिश करण्यासाठी पूर्ण अधिकार देते. जसं मॉडर्न आझाद आहे, जैन लोकांचे इन्स्टिट्यूट्स असतात, शीख लोकांचे इन्स्टिट्यूट्स असतात, त्या पद्धतीने. लास्ट जे आहे ते राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज आहे. सिटिझन्सला अलो करते की त्यांचे जे राईट्स आहेत ते इन्फोर्स करण्यासाठी सुप्रीम कोर्ट, हायकोर्टला जाऊ शकतात. ह्याला या सर्व ॲक्ट्सला हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलं गेलेलं आहे.